तर आता पाहूया काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे आणि यावेळी धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समितीची स्थापना करण्यात येण्याची शक्यता आहे। तर मराठा ओबीसी वादावरही चर्चा होण्याची शक्यता आहे। ओबीसी आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली। आरक्षण कायदा रद्द करून फेरसर्वेक्षण करण्याची याचिका मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे आणि या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवड पालिका मराठा समाजास कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत आवश्यक पुरावे शोधणार आहे आणि पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करून दस्तऐवजाची पूर्तता करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यात देखील कुणबी नोंदी तपासण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने आता हाती घेतली आहे। त्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली असून 4ही तहसील कार्यालयांमध्ये कुणबी नोंदी तपासण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी शिष्टमंडळांमध्ये काल पाऊण तास बैठक झाली आहे आणि यावेळी शिंदे समितीला विरोध करत असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलंय। कोळी समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी धुळे ते मुंबईपर्यंत संघर्ष पदयात्रा काढण्यात येते। 17 नोव्हेंबरला पदयात्रा सुरू होणार आहे। मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करून अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि 2 मंत्रीच आरक्षणावर वेगवेगळी विधानं जाहीरपणे करतायत। यावरून सरकारमध्ये एकवाक्यता नाही, तर आता सरकारनंच आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांचा राज्याचा दौरा ठरलाय। 5 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2024 दरम्यान फडणवीस राज्याचा दौरा करणार आहेत। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची आज पुन्हा ईडी चौकशी होणार आहे। कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी आज त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीवर आज हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं पाठवलेली यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी न दिल्यानं हा मुद्दा आता उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत येऊन पोहोचला होता। सामनाच्या दिवाळी अंकातून संजय राऊत यांनी कसाबच्या यार्डात या शीर्षकाखाली तुरुंगातील अनुभव सांगितलाय। आर्थर रोड कारागृहात नीरव मोदींसाठी खास बॅरेक बनवलं, त्याची रोज स्वच्छता केली जाते, मात्र बाकी बॅरेक अस्वच्छ ठेवले जात असल्याचा खुलासा त्यांनी केलाय। राज्य सरकार शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट देण्याची शक्यता आहे। महागाई भत्त्यात 2% वाढ होण्याची शक्यता असून आजच्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे। मुंबईतील 1687 कोटींचं काम दिलेला ठेकेदार चौकशीपासून सध्या गायब आहे आणि त्यामुळे मनपाच्या रस्ते विभागाची कंत्राट रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे आणि कंत्राटाबाबत आदित्य ठाकरेंनी घोटाळ्याचे आरोप सुद्धा केले होते। अकोला ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश पार पडलाय। आरे दुग्ध वसाहतीच्या सर्वकष विकासासाठी नेमलेल्या समितीत अखेर आता 6 महिन्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांचा समावेश करण्यात आलाय। वायकरांनी मंत्री विखे पाटलांकडे लेखी तक्रार केल्यानंतर समावेश करण्यात आलाय। नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याचे प्रयत्न फसले आहेत। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पटोले हेच प्रदेशाध्यक्ष राहतील असं काँग्रेस हायकमांडकडून स्पष्ट करण्यात आलंय। मंत्री धनंजय मुंडेंनंतर आज पंकजा मुंडे सुद्धा बीडचा पाहणी दौरा करणार आहेत आणि मराठा आंदोलनादरम्यान बीडमध्ये झालेल्या जाळपोळीचा त्या आढावा सुद्धा घेणार आहेत। काँग्रेस खासदार राहुल गांधी लवकरच भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करणार आहेत। डिसेंबर महिन्यापासून यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे। कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। आदमापूर, मुरबुड, सरवडे, बिदरी, मुरबुड पूर परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे आणि यामुळे मळणी केलेल्या भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सांगली जिल्ह्यातील पलूस आणि जत तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे आणि यामुळे द्राक्ष बागांसह अन्य पिकांना रोगाचा धोका निर्माण झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे आणि अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।
मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आज अर्धा तास बंद राहणार आहे। दिशादर्शक फलक बसवण्यासाठी दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे। मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात उद्यापासून किरणोत्सवाची सुरुवात होणार आहे। 9 ते 13 नोव्हेंबर दरम्यान किरणोत्सव पार पडणार आहे आणि दक्षिणायन कालखंडामुळे सूर्याची किरणं आता अंबाबाईच्या गाभाऱ्यात पोहोचणार आहेत। वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची स्थापना करण्यात येते अशी माहिती डॉक्टर प्रतापसिंह सारणीकर यांनी दिली आहे आणि वायू गुणवत्ता निर्देशांक 200हून पुढे गेला असून मुंबई पुण्यात वायू प्रदूषण पातळीत सुद्धा वाढ झाली आहे। मुंबई पाठोपाठ पनवेलमधील वायू प्रदूषणात देखील वाढ होते, त्यामुळे नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन पालिका आयुक्तांनी केलंय। तसेच विकासकांनी बांधकामावर तातडीनं उपाय करण्याच्या सूचना सुद्धा आयुक्तांनी दिल्या आहेत। मुंबईत मोठे फटाके फोडण्यासाठी फक्त 3 तास देण्यात आले, तर प्रदूषण नियंत्रणासाठी बांधकाम बंद करण्याबाबत सरकारचा सध्या विचार सुरू आहे। दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही सर्वसामान्यांना अजूनही आनंदाच्या शिधाची प्रतीक्षा करावी लागते। 30 नोव्हेंबरपर्यंत शिधा वाटप करण्याच्या सूचना देऊनही अद्याप 50% शिधा पोहोचलेला आहे। बेरियम आणि रासायनिक पदार्थांपासून बनलेल्या फटाक्यांना बंदी असायला हवी असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत, तर बेरियम आणि रासायनिक फटाक्यांमुळे प्रदूषण वाढतंय असा दावा सुप्रीम कोर्टानं केला आहे। दिवाळीसाठी मिठाईच्या दुकानात गोडधोड पदार्थांची रेलचेल सध्या सुरू झाली आहे, तरी मिठाईचे भाव गगनाला भिडले आहेत। साधारण मिठाई 600 ते 1500 रुपये किलो आहे, तर मागील वर्षाच्या तुलनेत किलो मागे 150 ते 200 रुपयांनी मिठाईची भाववाढ झाली आहे। आरटीओनं प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक जारी केलाय। परिवहन मंडळाच्या बसपेक्षा खासगी बसनं 1.5 जास्त भाडं आकारल्यास तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलंय। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक पार पडणार आहे। अजित पवारांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे संचालक पद सध्या रिक्त झालंय आणि त्यासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि यावर कुणाची निवड होते हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। नाशिकवरून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा प्रश्न सध्या पेटणार आहे। 20 तारखेपर्यंत सरकारनं बाजू मांडण्याची कोर्टानं सूचना दिली आहे, तर पाणी न सोडण्याची नाशिकमधील आमदारांची भूमिका आहे। सिडकोच्या 2018-19 महागृहनिर्माण योजनेतील थकबाकीदारांना सिडकोकडून दिलासा देण्यात आलाय। अभय योजनेत सदनिकांचे हप्ते भरू न शकणाऱ्या अर्जदारांना रक्कम भरण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे। पुणे विद्यापीठ परिसरात आजपासून जमावबंदी करण्यात येते। काही दिवसांपासून विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या होत्या आणि त्याची गंभीर दखल घेत 7 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत जमावबंदी लागू करण्याचा आदेश सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लागू केला आहे। आझाद मैदान तसेच जिल्हा आणि तालुका कार्यालयांमध्ये जुन्या पेन्शनसाठी आज सहकुटुंब महामोर्चा काढण्यात येतोय आणि 6 महिन्यांच्या कालावधीनंतरही अपेक्षित अहवाल अद्याप प्राप्त झाला नाहीये आणि त्यामुळे कर्मचारी शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरील अहमदाबाद ते मुंबई दरम्यान मंगळवारी वंदे भारत साधारण एक्सप्रेसची चाचणी करण्यात आली आहे आणि याबाबतचा अहवाल लवकरच रेल्वे बोर्डला पाठवण्यात येणार आहे। जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना उच्च न्यायालयानं झटका दिलाय। कॅनरा बँकेची तब्बल 538 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीनं केलेल्या अटकेच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका फेटाळण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीनं नर्सेसच्या नियुक्त्या केल्या जात आहेत आणि विक्रोळीतील महात्मा ज्योतिबा फुले सर्वसाधारण हॉस्पिटलसाठी 10 नर्स कंत्राटी पद्धतीनं भरण्यात येणार आहेत आणि यासाठी अर्ज मागवण्यात सुद्धा आले आहेत। राज्य परिवहन महामंडळाकडून धुळे आगाराला 100 एसटी बस मिळणार आहेत। त्यापैकी पहिल्या टप्प्यात 18 बस दाखल झाल्या आहेत आणि या बस सध्या पुणे या संभाजीनगर ते पुणे या लांब पल्ल्याच्या ठिकाणी धावणार आहेत। टेस्ला कारचा भारतात येण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। केंद्र सरकार जानेवारी 2024 पर्यंत टेस्लाला आवश्यक सर्व परवानग्या देणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे आणि त्यामुळे पुढील वर्षी टेस्ला कार भारतात धावताना दिसतील। धुळ्याच्या धुळे सिंदखेडा मार्गावरील उड्डाणपुलाचं काम अर्धवट असल्यानं वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका सुद्धा वाढलाय। दरम्यान तातडीनं उड्डाणपुलाचं बांधकाम पूर्ण करण्याची मागणी करण्यात येते आहे। दुष्काळी तालुक्यांसाठी 3000 कोटींचा प्रस्ताव जाहीर करण्यात येतोय। आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा सुद्धा होणार आहे।
जळगावच्या भुसावळ बाजार समितीच्या उपबाजारात खरीप ज्वारीला तब्बल 3125 रुपयांचा विक्रमी भाव मिळालाय, तर कमीत कमी 2900 रुपये भाव मिळालाय. धुळे जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी शेवटच्या कापूस वेचणीला सध्या सुरुवात केली आहे. यावर्षी जिल्ह्यात पाऊस कमी झाल्यानं उत्पादनात 50% अधिकची घट झाली असून यावर्षी 2 ते 3च वेचण्या झाल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात रविकांत तुपकरांच्या एल्गार रथयात्रेला सध्या सुरुवात झाली आहे. या यात्रेदरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस जाळत सरकारचा निषेध केलाय आणि यावेळी सरकारनं तातडीनं सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. वर्ध्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीचं बेमुदत आंदोलन सलग 14व्या दिवशीही कायम आहे. रिक्त पदावर समायोजन करण्याच्या मागणीवर हे आंदोलन सध्या सुरू आहे. वर्धेच्या सिरस गावात मनरेगा अंतर्गत पहिलं उद्यमी भवन उभारण्यात आलंय आणि महिलांना सक्षम करण्यासाठी हे उद्यमी भवन निर्माण करण्यात आलंय. आमदार रणजित कांबळे यांच्या हस्ते या भवनाचं उद्घाटन पार पडलंय. वर्ध्यात राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलंय. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील 8 प्रशासकीय विभागातून 300 खेळाडू तसेच क्रीडा मार्गदर्शक व्यवस्थापक यांचा सहभाग असणार आहे. तसंच ड्रग प्रकरणातील ललित पाटीलसह दोघांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे आणि यावेळी ललितसह रोहन चौधरी आणि शिवाजी शिंदेला न्यायालयानं 13 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. दरम्यान सखोल तपास करणार असल्याचं पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितलंय. पिंपरीतील निगुडसर परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातील बटाट्याच्या पिकाचा पाला खाऊन 20 गीर गाई दगावल्याची घटना घडली आहे. तर 40 गायी अस्वस्थ असून राजस्थानी गोपालकांचं सध्या लाखोंचं नुकसान झालंय. बुलढाण्याच्या चिखलीतील भरोसामधील 26 वर्षीय विवाहितेने 1.5 वर्षांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे आणि यावेळी विवाहितेला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचाही दुर्दैवी मृत्यू झालाय आणि विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट आहे. सोलापूरच्या मुळेगाव तांडा गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं दारूच्या हातभट्ट्यांवर छापा टाकलाय आणि यावेळी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. कारवाईत 100 लिटर हातभट्टी दारू आणि 21,250 लिटर गुळमिश्रित रसायन जप्त करण्यात आलाय. तर पुण्यात रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटमुळे खळबळ माजली आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर कार्यरत असणारा आरपीएफचा कर्मचारी आणि रेल्वेच्या इमारतींमध्ये कार्यालय असलेल्या सिद्धार्थ मल्टीपर्पज एनजीओचा यात सहभाग आहे. चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये आर्थिक व्यवहारातून 2 महिलांमध्ये वाद सुरू होता आणि हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे तर अन्य एक युवक गंभीर जखमी झालाय. जळगावातील मालेगावमध्ये 12 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलाय. शेख मोहम्मद आरिफ उर्फ शादाब असं या तरुणाचं नाव आहे. दरम्यान ड्रग्ज माफिया ललित पाटील ससूनमधून पळाल्यानंतर चाळीसगावमध्ये 3 दिवस मुक्कामी असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे ड्रग्ज या तरुणाकडे कुठून आलं याचा तपास चाळीसगाव पोलीस करतायत. जालन्यात राहेरातील हॉटेल किनाऱ्यावर तीर्थपुरी पोलिसांनी धाड टाकली आहे. धाडीत 4,940 किमतीच्या विनापरवाना विक्री होत असलेल्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या तर आरोपी सध्या फरार आहे. डोंबिवली परिसरात घरफोडी आणि चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला आझमगडमधून अटक करण्यात आली आहे. तब्बल 22 गुन्हे दाखल असलेल्या या गुन्हेगाराला पकडण्यासाठी वीटभट्टी कामगारांचा पेहराव करावा लागलाय. पंतप्रधान मोदींनी ओबीसींना उद्देशून महत्त्वपूर्ण विधान केलंय. भाजप पूर्ण बहुमतात ओबीसींमुळेच आलाय आणि त्यामुळे आगामी काळात ओबीसींना खऱ्या अर्थानं भाजपचं न्याय देऊ शकेल असं मोदी म्हणाले. बिहारमध्ये आरक्षणावरील मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल विधानसभेत मांडलाय. आरक्षणाची मर्यादा 50% वरून 65% करण्याचा हा प्रस्ताव ठेवलाय आणि ईडब्ल्यूएस आरक्षणासह ही मर्यादा 75% वर सुद्धा जाऊ शकते. मुख्यमंत्री केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणात अटक झाली आहे तर आम्ही वर्क फ्रॉम जेल अशी परवानगी न्यायालयाकडून करू असे वक्तव्य दिल्लीच्या मंत्री अतिशी यांनी केलाय. केजरीवाल यांना कारागृहात पाठवण्यासाठी भाजप कारस्थान करीत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. आदित्य अल्वन यानानं महत्त्वाची कामगिरी केली. एक्सरेवर पहिल्यांदा सूर्याच्या झळाळत्या ज्वाला टिपल्यात. इस्रोने एक्स पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या व्हायरल होणाऱ्या फेक व्हिडिओमुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे आणि डीपफेक व्हिडिओ केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मॅक्सवेलच्या द्विशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानचा पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. अफगाणिस्तानच्या हातातोंडाशी आलेला घास ऑस्ट्रेलियानं आता हिरावून घेतलाय. विश्वचषकमध्ये अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागलाय. मात्र अफगाणिस्तानच्या इब्राहिम जादराननं सध्या शतक झळकावलंय. आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्दीतील त्याचं हे 5वं शतक आहे. भारताचा जसप्रीत बुमराहसह याच्यासह दक्षिण आफ्रिकेचा क्विंटल डिकॉक आणि न्यूझीलंडचा सचिन रवींद्र यांना आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळालंय. बुमराहनं यंदाच्या विश्वचषकात 8 सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्यात. बांगलादेशचा क्रिकेटर शाकिब हसन हा विश्वचषकातील उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. शाकिबच्या डाव्या हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे तो सध्या विश्वचषकातून बाहेर पडलाय. भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाणने सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या खेळाडूंसाठी खास मेजवानी ठेवली होती आणि या मेजवानीत अफगाण खेळाडूंसह हरभजन सिंग, अभिनेता सुनील शेट्टी यांची उपस्थिती होती. चीनने पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी कमजोर देशांवर 1.3 ट्रिलियन कर्जाचा बोजा टाकलाय आणि पाकिस्तानलाही दिलेल्या विकास निधीतील 98% कर्जाचा यात समावेश आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका प्रवासी बसमध्ये स्फोट झालाय. यात तब्बल 7 जणांचा मृत्यू झालाय. अजून 20 जण जखमी आहेत. अमेरिकेतील सर्वात मोठी स्टार्टअप कंपनी WeWorkनं दिवाळखोरी जाहीर केली आहे. नफा मिळू न शकल्यानं कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे आणि विशेष म्हणजे या कंपनीत जपानच्या सॉफ्टबँकेची 60% गुंतवणूक आहे. गेल्या 1 महिन्यापासून इस्रायल हमास यांच्यात युद्ध सुरूच आहे. यात गाझाच्या सीमेवरील पोलिसांना बाहेर काढण्यासाठी युद्धाला विराम देण्याचा विचार करू असं वक्तव्य इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी केलंय. इस्रायल हमास यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी भारतानं आपली सर्व ताकद सध्या पणाला लावली आहे अशी विनंती इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम इरिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी पदाचा राजीनामा दिलाय. कोस्टा यांच्यावर पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. तर या सर्व महत्त्वाच्या बातम्यांसह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा पुढारी न्यूज.